नमस्कार. मी वैद्य सुविनय दामले. आपली मराठी भाषा आणि त्याच्यातली देवनागरी लिपी ही एवढं चमत्कारिक काम करू शकते यावर कोणाचा विश्वास नसतो. पुण्यातील माझे एक मित्र अरविंद जोशी BSc केमिस्ट्रीमध्ये होते, परंतु त्यांनी मुळाक्षरांवर जे काही त्यांचं संशोधन करून ठेवलंय हे अत्यंत लाजवाब आहे. जसं आपल्या मराठीमध्ये बाराखडी नावाचा प्रकार आपल्याला शाळेत शिकवलेला होता. क ख ग घ च छ ज झ प फ ब भ य र ल व क्षज्ञ पर्यंत ह्या सगळ्या बाराखडी जी आहे, ज्याला मुळाक्षर असं म्हटलं जातं, ही मराठी भाषेमध्ये आहे. त्याचा विशिष्ट शब्द निर्माण केला जात असतो. क ख ग घ हे उच्चार कंठातनं निर्माण केले जातात. च छ ज झ हे उच्चार तालूमधनं निर्माण केले जातात. त थ द ध हे दात आणि हिरडी जिथे चिकटली जाते तिथे जिभेचा स्पर्श झाल्यानंतर उच्चारले जातात. ओठ बंद करून काही शब्द उच्चारले जातात. ओठ उघडे ठेवून हे शब्द तुम्हाला उच्चारताच येणार नाहीत. जसं प फ ब भ य र ल व ह ळ क्षज्ञ ह्या प्रत्येक अक्षराचा उच्चार जो आहे, आपल्याकडे 4 प्रकारच्या वाणी सांगितल्यात: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. प्रत्यक्ष उच्चारण होणं याला वैखरी म्हणतात. पण या नाभी स्थानापासून या शब्दांचा उच्चार होत असतो. देवनागरी मधली ही सगळी मुळाक्षरं जी आहेत, ह्या प्रत्येक मुळाक्षरावर जर आपण टिंब दिलं, अनुस्वार दिला, क, कंग, ख, खंग, ग, गंग, तर त्याला बीजाक्षर असं म्हणतात. जसं आपण गणपतीचा एक मंत्र म्हणतो, गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः. आता हा जो गंग उच्चार आहे हा बीजाक्षराचा मंत्र आहे. ओम धन्वंतरये नमः हा साधा मंत्र झाला. ओम धन धन्वंतरये नमः हा बीजाक्षर युक्त मंत्र झाला. धन हा जेव्हा त्याला आपण एक प्रत्यय लावतो तेव्हा त्याची शक्ती आणखीन काही वाढते. आणि म्हणून ही सगळी बीजाक्षरं जी आहेत त्यांचं उच्चारण जेव्हा आपण करतो तेव्हा वाणीमधले सगळे दोष जातात असं सांगितलेलं आहे. काही उच्चार जे आहेत हे चक्रांना ऍक्टिव्हेट करत असतात. आपल्या शरीरामध्ये 6 चक्र सांगितलेली आहेत. मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत ही जी चक्र मालिका आहे, ह्या मालिकेशी हे बीजाक्षर जोडलेली आहेत. केवढं संशोधन असेल. अर्थात ह्या सगळ्या अक्षरांची निर्मिती कुठून झाली आहे? इति माहेश्वराणी सूत्राणी असं सांगितलेलं आहे. भगवान भोलेनाथांच्या डमरूचा जो आवाज निर्माण झाला, ह्या आवाजातनं ह्या सगळ्या शब्दांची निर्मिती झाली. संस्कृत शब्द जे आहेत, आई, उण, रेल, रिक, ही जी बाराखडी आहे ही संस्कृत मधली बाराखडी आहे. आणि ह्या संस्कृत मधल्या बाराखडीवर पुढे पाणिनींनी भाष्य केलं आणि त्याचं वर्गीकरण करून त्याच्यापासून नवीन नवीन शब्द बनवले. मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण जे आहे, ह्या सगळ्या संस्कृत व्याकरणामध्ये आपल्याला ह्या शब्दांची निर्मिती कशी झाली हे सगळे शब्द आपल्याला तिथे त्याचा उद्गम आहे, जन्म कसा झाला तिथे आहे. आणि याला आणखीन संपुट लावणं नावाचा एक प्रकार असतो. तो संस्कृतमध्ये जे वेद शिकलेले आहेत त्यांना हा संपुट लावणं प्रकार माहिती आहे. दशग्रंथी ब्राह्मण जे असतात ते विशिष्ट मंत्रांचं उच्चारण करत असताना 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 1 2 1 2 1 2 अशा पद्धतीत त्या स्वरांचं उच्चारण करत असतात. म्हणजे ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन हा एक श्लोक जवळजवळ अर्धा तास ते गाऊ शकतात. आपल्याकडे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद अशा परंपरा आहेत. सामवेद जे आहेत हे गाणारे आहेत, गायकीच्या अंगाने जाणारे आहेत. मंत्रांना विशिष्ट पद्धतीने चाल लावून त्यांचं उच्चारण करणं, त्याच्यातनं निर्माण होणारी स्पंदनं जी आहेत ही अलग परिणाम दाखवतात, वेगळा परिणाम दाखवतात. आणि म्हणून आपण उच्चार करत असताना प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवून जेव्हा त्याचा उच्चार करू तेव्हाच त्याचा परिणाम चांगला दिसेल. खून आणि खूण फरक आहे हो. श, श आणि स हे 3 उच्चार SH, SH आणि S यांनी निर्माण झालेले आहेत. पण मराठी भाषेमध्ये शहामृगातला श आणि पोटफोडा श याच्या उच्चारांमध्ये फरक आहे. सुधीर फडकेंची जी गाणी आहेत या गाण्यामध्ये तुम्ही श आणि श यांचे उच्चार तुम्ही अतिशय स्पष्टपणे बघू शकता. साधा शब्द धुंद हा शब्द आहे. धुंद येत मी हे जे गाणं आहे त्याच्यातला धुंद शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारलाय. आणि धुंदी कळ्याना याच्यातला जो धुंद आहे हा वेगळ्या पद्धतीने उच्चारलाय.
तुमचा शब्द वाचताना एकाच मुळाक्षरांमध्ये वाचला जातो, परंतु त्याचा उच्चार करत असताना मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जर उच्चार केला तर त्याचे परिणाम वेगळे असतात. बाराखडीचा, स्वरमालेचा, षटचक्रांचा आणि रोगांचा खूप जवळचा संबंध आहे. अधिक संशोधन जर केलं तर त्यातनं आणखीनही काही संशोधनात्मक धक्कादायक माहिती बाहेर येऊ शकेल. आता माझे मित्र अरविंद जोशी हे हल्लीच त्यांचं निधन झालं, परंतु त्यांनी लिहिलेली पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं सुद्धा आज उपलब्ध आहेत. त्या पुस्तकांची माहिती आणखीन हवी असल्यास खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करा. तिथून आपल्याला ह्या सगळ्या पुस्तकांची माहिती आणि खरेदी करता येईल. लक्षात ठेवूया, मराठी वर्णमाला, स्वरमाला यामध्ये शास्त्र आहे, विज्ञान आहे. अर्थात प्रत्येक वेळेला सगळं मंत्रशास्त्र जे प्राचीन भारतीय आहे हे सगळं वैज्ञानिक कसोटीवरच तपासून बघायला पाहिजे असतं असं काही नाही. काही वेळा ते सामाजिक, काही वेळा कौटुंबिक, काही वेळा आर्थिक, काही वेळा नीतिमत्तेच्या दृष्टीने सुद्धा अभ्यासणं आवश्यक आहे. काही वेळा पापपुण्यांच्या संकल्पनेमधनं या सगळ्या मंत्रांचा आपल्याला एकदा अभ्यास करायला हवा. धन्यवाद.